श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. यावर्षी म्हणजेच 2026 साली धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास पुरुषोत्तम मास आला आहे. भगवान विष्णूंची, भगवान श्रीकृष्णाची सेवा करण्याचा, पुण्य संचय करण्याचा हा काळ आहे. 2026 साली धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास कधी सुरू होत आहे, अधिक मासाचं महत्त्व काय, अधिक मासाचं महात्म्य काय, या महिन्यामध्ये काय करावं, काय करू नये, कोणती आध्यात्मिक सेवा करावी, कोणते स्तोत्र मंत्र पठन करावेत, कोणत्या ग्रंथाचं वाचन करावं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर जर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका नक्की विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विष्णवे नमः नक्की लिहा. प्रथम आपण बघूया अधिक मास म्हणजे काय. बऱ्याच जणांना ही शंका आहे. चैत्र ते फाल्गुन हे जे मराठी महिने आहेत, ज्यालाच आपण चंद्रवर्ष असं म्हणतो, हे एकूण 365 दिवस असतात. तसंच सौरवर्ष म्हणजेच आपलं इंग्रजी कॅलेंडर जानेवारी ते डिसेंबर हे 365 दिवस असतात. चंद्र आणि सूर्याच्या गतीतील फरकामुळं हे जे 365 दिवस आहेत, चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. त्यामुळं प्रत्येक 3 वर्षानंतर हा जो फरक आहे याचा काळमेळ घालण्यासाठी प्रत्येक वर्षाचा 10 दिवसांचा फरक असे 3 वर्षांचे 30 दिवस असा मिळून अधिक मास धरून हा काळमेळ घातला जातो. वर्षभरामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये अधिक मास येऊ शकतो. यावर्षी अधिक मास आला आहे मे महिन्यामध्ये म्हणजेच मराठी महिन्यामधील ज्येष्ठ महिन्यात. अधिक मास कधी सुरू होत आहे? 17 मे 2026 रोजी अधिक मास सुरू होईल आणि अधिक मासाची समाप्ती होईल 15 जून 2026 रोजी. म्हणजेच 17 मे ते 15 जून 2026 या दरम्यान अधिक मास आला आहे. निजज्येष्ठ म्हणजेच मुख्य जो ज्येष्ठ महिना आहे दरवर्षी येणारा, तो सुरू होईल 16 जून रोजी आणि संपेल 14 जुलै रोजी. अधिक मासामध्ये काय करावं? अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाची पूजा, सेवा, आराधना अवश्य करावी. वर्षभर आपण भगवान विष्णूंची सेवा करत असाल, मात्र या महिन्यात पुरुषोत्तम म्हणजेच भगवान विष्णूंची, श्रीकृष्णाची या महिन्यामध्ये पूजा करणं, सेवा करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं. भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच आपल्या कुलदेवीची सेवा करावी, कुलदेवीची ओटी भरावी. बरेच जण अधिक मासामध्ये उपवास करतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास अवश्य करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी मौन भोजन करावं, म्हणजेच जेवताना मौन पाळावं. अशा पद्धतीचा देखील उपवास आपण करू शकता, ज्यामुळं पापक्षालन होतं. अधिक मासामध्ये गंगा स्नान केल्यानं पापांपासून मुक्ती मिळते. अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात दीपदान अवश्य करावं. आपल्या जवळपास कुठंही मंदिर असेल, स्वामी महाराजांचं केंद्र असेल, त्या ठिकाणी जाऊन दीपदान करा किंवा संपूर्ण महिनाभर आपल्या घरामध्ये आपण अखंड दीप प्रज्वलन करू शकता. हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची आणि चुकून जर दिवा विझलाच भगवान विष्णूंची क्षमा मागून दिव्याला पुन्हा प्रज्वलित करायचं. अधिक मासामध्ये एखादी सवाष्ण घरी बोलवावी, कुलदेवीचं स्वरूप समजून तिची ओटी भरावी, तिची पूजा करावी. असं केल्यानं पापांपासून मुक्ती मिळते आणि आपली सौभाग्यवृद्धी होते. अधिक मासामध्ये रोज गोग्रास द्यावा, गाईला घास द्यावा, गाईचं पूजन करावं. नसेल शक्य महिन्यातून कमीत कमी 1 वेळा गाईचं पूजन अवश्य करा, गाईला घास द्यावा. नवीन देवांची मूर्ती असेल, देवांचे टाक असतील, याची प्रतिष्ठापना अधिक मासामध्ये करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विवाहित मुलीनं आपल्या आईची, सासूची ओटी अधिक मासामध्ये भरावी, हे शुभ मानलं जातं. इतर वेळेला आपण आपल्या आईची किंवा सासूची ओटी भरत नाही, मात्र अधिक मासामध्ये अशा पद्धतीनं ओटी भरणं अत्यंत शुभ फलदायी मानलं जातं. महिलांच्या बाबतीत अधिक मास हा जोडवे बदलण्याचा मुहूर्त मानला जातो. ज्यांना ज्यांना जोडवे बदलायचे असतील त्यांनी अधिक मासामध्ये अवश्य बदलावेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच धोंड्याचं वाण, जावयाला या महिन्यामध्ये वाण देणं हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. भगवान विष्णूंचं, नारायणाचं रूप मानून जावयाला आपल्या घरी आमंत्रित करून त्यांचं पूजन केलं जातं. सासू आणि सासरे त्यांची पूजा करतात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यांना चांदीचं निरंजन, चांदीचं ताट, तामण सोबत 33 दिवसांचा हा मास आहे म्हणून 33 अनारसे नसतील तर 33 सुपारी, 33 खारका किंवा 33 फळे अशा पद्धतीचं वाण देऊन जावयाचा सन्मान केला जातो. अशा पद्धतीनं आपल्या जावयाला घरी आमंत्रित करून त्यांचं पूजन करून त्यांना मान द्यावा आणि सोबत धोंडा नावाचा हा जो पदार्थ आहे तो देखील त्यांना खाऊ घालावा. असं केल्यानं प्रत्यक्ष नारायणाला आपण
नैवेद्य दाखवल्याचं पुण्य प्राप्त होतं. कोणत्याही तिथीला, अधिक मासातील कुठल्याही तिथीला आपण आपल्या जावयाला घरी आमंत्रित करून अशा पद्धतीनं धोंड्याचं वाण देऊ शकता. आता अधिक मासामध्ये काय करू नये? अधिक मासामध्ये कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य, वास्तू खरेदी, वास्तुशांती, लग्न, मुंज इत्यादी कार्य करू नका. तसंच नवीन व्यवसायाला आपल्याला सुरुवात करायची असेल, वाहन खरेदी करायचे असेल, गृहप्रवेश करायचा असेल, वास्तू खरेदी करायची असेल, अधिक मासामध्ये या सर्व गोष्टी आपण टाळाव्यात. या महिन्यामध्ये कोणत्या आध्यात्मिक सेवा कराव्यात? अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच येणारा महिना असतो. पुरुषोत्तम मास ज्याला म्हणतात किंवा अधिक मास, मलमास म्हणतात. या महिन्यामध्ये पुण्यसंचय आपला करून घ्यायचा. भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा. यामध्ये प्रामुख्यानं विष्णू सहस्रनामाचं आपण रोज पठण करा, श्रवण करा. अधिक मास महात्म्य या पोथीचं आपण पठण करावं, श्रवण करावं. त्याचप्रमाणे हरिविजय ग्रंथाचं आपण वाचन करू शकता. गुरुचरित्राचं पारायण करू शकता. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण आपण करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करावं. सोबत कुलदेवीची सेवा, 99 मंत्राचं आपण पठण करा. स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र पठण करावा. दान दिल्यानं वाढतं, दानानं आपल्या धनाची शुद्धी होते. म्हणून अधिक मासामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं दान करावं. ब्राह्मणाला दान करावं. आपले जावई, त्याचप्रमाणे याचक असतील, भिकारी असतील, यांना देखील शक्य होईल तेवढं दान आपण अवश्य करा. सत्पात्री दान करावं. भगवान श्रीकृष्णांनी अधिक मासाचा महिमा सांगताना सांगितलं आहे की या महिन्यामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये जो कोणी मनोभावे तीर्थस्नान करेल, जप करेल, दान करेल, नामस्मरण करेल, त्याच्यावरती पुरुषोत्तमाची कृपा सदैव राहील. त्याच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याच्या जन्माचं सार्थक होईल. त्यामुळं आपल्याला जेवढं जमेल तेवढं पुण्यसंचय या अधिक मासामध्ये करावा. माहिती जर आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत पोहोचवा. आपल्या शंका असतील विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विष्णवे नमः नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.